हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आजचा व्हिडिओ स्पेशली बेस्ड असेल 12th क्लास स्टुडंटसाठी. सो आपण जर बघितलं तर 12th बोर्ड एक्झाम नियर बाय आहे आणि याच रिगार्डिंग डिस्कशन करायसाठी हा व्हिडिओ असेल. आता बघा, सप्टेंबर महिना चालू आहे सध्या आणि आपली जी बोर्ड एक्झाम असेल ती असेल फेबमध्ये. मीन्स सप्टेंबर टू फेब आपल्याकडे 5 मंथ्स आणखी बाकी आहेत असं आपल्याला वाटत असेल. आणि बरेच मुलं आता पण कॅज्युअली घेत आहे बिकॉज त्यांना वाटतंय की फारसा टाइम बाकी आहे. काही जणांनी तर आतापर्यंत पण सिरियसली घेतलं नाही, तसंच आता सुद्धा ते सिरियसली घेत नाही आहे बोर्ड एक्झामला. बट त्यांना वाटतं की खूप सारा टाइम अजूनही बाकी आहे. सर आता बघा, जर आपण टाइम बघितला तर टाइम 5 मंथ्स बाकी राहिलेला नाहीये आता. बिकॉज आता असेल फेस्टिवल सीझन. त्यासोबतच जर तुम्ही बघितलं तर जानेवारी महिन्यात पूर्णपणे तुमचा वेळ जाईल कॉमन टेस्ट, त्यानंतर असतील प्रॅक्टिकल एक्झाम्स, यामध्ये वेळ जाऊन निघून जाईल. मीन्स जानेवारी महिन्यात तुमचा कॉमन टेस्ट आणि प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये गेलाच आणि फेबमध्ये असेल तुमची एक्झाम. त्याआधीच तुम्हाला प्रिपेअर्ड राहावं लागेल. आता जानेवारी महिना गेल्यानंतर बघा, आता फेस्टिवल सीझन आहे. फेस्टिवल सीझन मीन्स गणपती असतील, नवरात्र असेल, त्यानंतर दिवाळी असेल, दसरा असेल, या सगळ्यामध्ये आपला बराचसा टाइम लॉस्ट होतो. आणि ओव्हरऑल जर कॅल्क्युलेशन्स तुम्ही आतापासून केलं तर तुमच्याकडे शिल्लक असतील ओनली 90 डेज. आणि या 90 डेज मध्ये तुम्हाला असं प्रिपरेशन करायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करू शकाल एक्झाम मध्ये. पण जर तुम्ही सिरियसली घेत नसाल तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर कशी कराल? तर आता असा टाइम आलेला आहे की तुम्हाला एक्झामला घ्यावं लागेल सिरियस. आणि सिरियसली जर आताही घेतलं नाही तर तुम्हाला कोणी एक वाचू शकणार नाही. आता हे 90 डेज तुमची लाईफ पूर्णपणे चेंज करू शकतात. आणि हे 90 डेज आयुष्यामध्ये कधी वापस येणार नाही. बस तुम्हाला वाटेल की त्यावेळेस जर केलं असतं तर फार बरं झालं असतं. आणि असं वाटायला नको, यासाठी आजच प्रयत्न करा आणि हे जे दिवस आपल्याकडे आहेत याचा चांगल्या प्रकारे उपयोग करा. आता काही जणांचे व्ह्यूज असतात की अ सिंगल शीट ऑफ पेपर कांट डिसाइड माय फ्युचर. मीन्स आपला रिझल्ट आपलं फ्युचर डिसाइड करत नाही. बट हे फक्त म्हणायला चांगलं वाटतं आणि फक्त कूल दिसायसाठी चांगलं वाटतं. पण जर रिअल लाईफ मध्ये जर आपण बघितलं त्या सगळ्याचा काही एक उपयोग नाही. जे करिअर तुमच्यासाठी एज्युकेशन बनू शकते ते कुठलीही दुसरी गोष्ट बनू शकणार नाही. तुम्ही सुरुवातीला एज्युकेशन घेऊन घ्या, नंतर तुमचे जे व्ह्यूज असतील सिंगल शीट ऑफ पेपर, कांट डिसाइड माय फ्युचर, हे सगळे व्ह्यूज तुमचे ठीक आहेत, पण ते नंतर. आधी तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट करायला पाहिजे. आणि 12th बोर्ड एक्झाम हे तुमच्या एज्युकेशनचा मेन पार्ट असेल. बिकॉज इथूनच तुम्हाला चांगले कॉलेज अलॉट होतील, बरोबर. आणि जर तुम्ही 12th बोर्ड एक्झाम साठीच प्रिपेअर्ड नसाल तर एंट्रन्स एक्झाम तर दूरच राहिलं. मग एंट्रन्स एक्झाम मध्ये सुद्धा प्रॉब्लेम जाईल. आता काही जणांचं काय असतं की 12th बोर्ड एक्झाम कडे दुर्लक्ष करून सगळे एंट्रन्स एक्झामवर फोकस करतात. मग त्यांना वाटतं की सगळं काही जे डिपेंड आहे, ऍडमिशन सगळं एंट्रन्स एक्झामवर होणार आहेत, मग 12th बोर्ड साठी का प्रिपेअर करायचं? पण असं नाही आहे. 12th बोर्ड एक्झामचे मार्क्स तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल का बरं इम्पॉर्टंट आहे, ज्यावेळेस तुम्ही जाल प्लेसमेंटसाठी. आणि कंपनीज जेव्हा त्यांचा क्रायटेरिया देतील आणि त्या क्रायटेरियामध्ये 12th बोर्ड एक्झामचे मार्क्स पाहून तुम्हाला आणखी टेन्शन वाढून देण्यात आलं, बरोबर. बिकॉज 12th बोर्ड एक्झामचे मार्क्स सुद्धा मॅटर करतील इन केस ऑफ प्लेसमेंट्स. आणि त्यावेळेस तुमच्या हातातून टाइम निघून गेलेला असेल आणि तो टाइम मी आधीच सांगितलंय की तो टाइम तुम्ही पुन्हा परत आणू शकत नाही. जो टाइम तुमच्याकडे आता आहे तो टाइम तुमच्याकडे तेव्हा राहणार नाही आणि हा टाइम निघून गेलेला असेल. सो त्यासाठी प्लेसमेंटसाठी 12th बोर्ड एक्झाम इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी तुम्ही सिरियसली त्याबद्दल असायला पाहिजे. त्यासोबतच जर काही जणांना पोस्ट ग्रॅज्युएशन साठी झालं असेल आणि तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल फॉर द पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट असतं 12th बोर्ड एक्झामचे मार्क्स. तिथे पण सुद्धा बघितले होते की तुम्ही 12th बोर्ड मध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा आहे. सो या सगळ्यासाठी जर तुम्हाला प्रिपेअर्ड राहत असेल तर आजच तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि सिरियसली घ्यावं लागेल 12th बोर्ड एक्झामला. जर तुम्ही आतापर्यंत कॅज्युअल असाल तर घाबरून जाऊ नका. आता सिरियसली जर घेतलं तरी तुम्ही आता प्रिपरेशन करून चांगल्यात चांगला स्कोअर आणू शकता आणि कुठल्याही प्रकारचा न घाबरता तुम्हाला अभ्यास करायचा आहे फक्त. नाहीतर मग आता चिंता येईल, टेन्शन येईल, बस टेन्शन मध्ये तुम्ही टाइम गमावून देता. त्यापेक्षा तो फोकस स्टडीवर करा, टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होते. प्रिपरेशनसाठी बराचसा टाइम बाकी आहे आणि हा जो टाइम तुमच्याकडे आहे याचा चांगला जर उपयोग केला तर तुमचे स्कोअरही तसेच असतील. सो या 90 डेज मध्ये तुम्ही केमिस्ट्री सब्जेक्ट बद्दल कसं प्रिपरेशन करायला पाहिजे यासाठी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स्ट्रॅटेजी शेअर करेल, ज्यामध्ये तुम्ही चांगले मार्क्स केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये कसे स्कोअर करू शकाल हे सांगितलं जाईल.